पत्रकार म्हणून तर त्यांची कारकीर्द मी कशाला आपल्याला सांगायला पाहिजे, आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. अनेक छोट्या स्तरावरच्या परंतु मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या अशा अनेक वृत्तपत्रांमधून ते सातत्यानं आपली लेखणी राबवत राहिले. आणि त्याहीपेक्षा खूप महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक, सांगीतिक, साहित्यिक क्षेत्रात वावरणाऱ्या माणसांबद्दल त्यांनी खूप प्रेम बाळगलं. आणि त्या प्रेमानं, आदराने ते सगळ्यांना जाऊन भेटतात. मग ते उपनगर साहित्य संमेलन असो, वसंत व्याख्यानमाला असो, एक हाती खिशात एकही पैसा नसताना भरपूर मोठी मोठी साहित्यिक, सांगीतिक, सांस्कृतिक स्वप्न ते बघतात. आणि असं म्हणतो ना की अशी स्वप्न बघणाऱ्या माणसाचीच स्वप्न खरी होतात, तशी ती त्यांची स्वप्न खरी होतात. खूप माणसांचा मेळ ते जमवतात. असे विजय वैद्य आज मुंबई मित्रचे स्तंभलेखक आहेत. आणि मग परत आता मी पुन्हा पुनरावृत्ती थोडीशी करीन, पण आज सांगायला हरकत नाही. कौतुक कशासाठी तुमचं की आज तुमचा मुंबई मित्रमधला 400वा स्तंभ आज छापून आला, हो ना. तर अशी छान वाटचाल आपली आहे. त्याच्याचबरोबर आम्ही काही मंडळींची वाट बघतोय, आता ती सगळी येणारच आहेत. पण कुटुंब रंगलय काव्यात यासारख्या कार्यक्रमातून आपलं मनोरंजन करणारे विसुभाऊ बापट आज येतील. काही अपरिहार्य कारणामुळे डॉक्टर सुभाष बेहेंडे इथं येऊ शकलेले नाही आहेत, पण अन्यथा त्यांचीही आपण खरं तर वाट बघत होतो. अशी अनेक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार यशवंत पाध्ये यांची आपण वाट बघतो आहोत. तर ही सारी मंडळी आज येतील आत्ता इथं आणि त्यानंतर हा कार्यक्रम सुरू होईल. अभय देशपांडे आले. नमस्कार. मी आपलं एकला नयनाला विषय तो जाहला असं झालं म्हणून अभय देशपांडे, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे विद्यमान अध्यक्ष, ते इथं आलेले. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया.